नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत. संकष्ट चतुर्थीचे महत्त्व असतेच, पण अंगारक योग दुर्मिळ असतो. यासाठीच 5 मे रोजी अंगारकीला इच्छापूर्तीसाठी दिलेला हा उपाय करा. अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पाची उपासना केल्याने जीवनातील संकटे दूर होतात. या दिवशी आपल्या मनातील इच्छा बाप्पापर्यंत पोचवण्यासाठी कलश भरण्याचा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. जर तुम्हाला नोकरी, व्यवसाय किंवा वैयक्तिक जीवनात काही अडथळे येत असतील, तर 5 मे रोजी अंगारक संकष्टी चतुर्थीचा मुहूर्तावर हा विधी नक्की करा. असे मानले जाते की केवळ एका अंगारकीचा विधिवत उपवास केल्याने भाविकांना वर्षभरातील 21 संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचे पुण्य प्राप्त होते. हा दिवस गणपती बाप्पा आणि मंगळ ग्रहाशी संबंधित असल्याने या दिवशी केलेली आराधना कुंडलीतील मंगळदोष दूर करण्यासाठी, कर्जमुक्तीसाठी आणि कामातील सर्व विघ्ने दूर करण्यासाठी अत्यंत फलदायी ठरते. रात्री चंद्रोदयाच्या वेळी चंद्राचे दर्शन घेऊन आणि त्याला अर्घ्य अर्पण करून हा उपवास सोडला जातो, ज्यामुळे मनाला शांती आणि जीवनात समृद्धी लाभते. 5 मे रोजी येणारी अंगारक संकष्ट चतुर्थी ही विशेष फलदायी आहे. या शुभमुहूर्तावर इच्छापूर्ती कलश भरल्यास गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. या उपायाची सविस्तर विधी आणि त्याचे लाभ खालीलप्रमाणे आहेत. 1. संकल्पाची पद्धत. सर्वात आधी उजव्या हातात थोडे पाणी घ्या. डाव्या हाताने पाणी, अक्षदा, हळद, कुंकू आणि फुलं हातात घेऊन मनात बाप्पाचे स्मरण करा. तुमच्या मनातील इच्छा किंवा संकल्प बाप्पाला सांगा आणि ते पाणी तामणात सोडून द्या. 2. कलश भरणे. आता तो कलश घ्या, त्यात शुद्ध पाणी भरा. त्या पाण्यात 1 सुपारी, 1 नाणे, थोडे हळद, कुंकू, फुलं आणि अक्षदा टाकाव्यात. कलशाच्या मानेभोवती मंगलमयी रक्षासूत्र म्हणजे लाल धागा बांधावा. 3. स्वस्तिक आणि मंत्रजप. ओम गण गणपतेय नमः या मंत्राचा मनोभावे जप करत कलशावर कुंकवाने स्वस्तिक काढावे. त्यावर हळद कुंकू वाहून कलशाचे पूजन करावे. 4. दुर्वा अर्पण करणे. कलशात 21 दुर्वांची जोडी, ज्याला हळद कुंकू लावलेले असेल, अर्पण करावी. हा कलश बाप्पाच्या मूर्तीसमोर किंवा देवघरात सुरक्षित जागी ठेवावा. 5. दुसऱ्या दिवशीची प्रक्रिया म्हणजे विसर्जन. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर कलशातील दुर्वासह ते पाणी वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. जर वाहते पाणी जवळ उपलब्ध नसेल तर त्या दुर्वा निर्माल्यात टाकाव्यात आणि कलशातील पाणी घरातील तुळशीच्या किंवा अन्य फुलांच्या कुंडीत अर्पण करावे. या उपायाने कोणते लाभ होतात ते जाणून घ्या. इच्छापूर्ती. श्रद्धेने हा कलश भरल्यास प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतात. 2. नकारात्मकता दूर होते. कलशात वापरलेले पाणी आणि मंत्रजप घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात. 3. आर्थिक स्थैर्य. कलशातील नाणे आणि सुपारी ही समृद्धीचे प्रतीक असून यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. आणि 4था फायदा म्हणजे मंगळ दोषावर उपाय. अंगारकीच्या दिवशी हा उपाय केल्याने मंगळ ग्रहाचे प्रतिकूल परिणाम कमी होतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.